डायबिटिक लोकांमध्ये त्यांच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सरळ सरळ एक उपाय ते शोधतात, ते म्हणजे खूप कमी खायचं. किंवा काही लोक तर संध्याकाळी किंवा त्यानंतर काहीही खाणार नाहीत, जेणेकरून त्यांना वाटतं की रात्रीच्या वेळी काही खाल्लं नाही की आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये येतील, फास्टिंग शुगर लेवल कंट्रोलमध्ये येतील. मात्र याच लोकांमध्ये पुढे जाऊन रात्री काही जरी खात नसतील ते, तरी देखील त्यांच्या फास्टिंग शुगर लेवल वाढलेल्याच दिसतात. असं होण्यामागे आपल्या शरीरात 2-3 अशा बायोकेमिकल प्रोसेस आहेत ज्या रिस्पॉन्सिबल असतात, आणि त्या जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यातून तुम्हाला कळेल की हा जो एक एफर्ट टाकताय कमी खाण्याचा, तो योग्य की अयोग्य. आपल्या शरीरात आपण जे काय खातोय त्यातली जी ग्लुकोज आहे, ती ग्लुकोज आपल्या लिव्हरमध्ये देखील स्टोअर होत असते. आपल्या लिव्हरचं ब्लड ग्लुकोज स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती साधारणतः 90 ते 100 ग्रॅमच्या आसपास असते. जेव्हा आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल कमी व्हायला लागतात, तेव्हा आपल्या लिव्हरमधून हे जे स्टोरेज आहे, जे ॲज अ ग्लायकोजन म्हणून स्टोअर झालेले असते ग्लुकोज, त्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यातून ग्लुकोजची निर्मिती होते आणि ते ब्लडमध्ये रिलीज केलं जातं आणि त्याच्यातून आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल वाढतात. त्याचमुळं तुम्ही रात्री काही जरी नाही खाल्लं किंवा संध्याकाळी काही जरी नाही खाल्लं किंवा दिवसभर खूप कमी जरी खाल्लं, तरी ह्या लिव्हरमधून ह्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होऊन ते ग्लुकोज जे आहे ते आपल्या ब्लडमध्ये येणार आहे आणि त्याच्यातून आपल्या शुगर लेवल पुन्हा वाढणारच आहेत. आणि त्या प्रोसेसला ग्लायकोजेनोलायसिस असं म्हटलं जातं. मात्र त्याच्या पलीकडेही अजून एक प्रोसेस आहे, ती म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेसपासून ग्लुकोजची निर्मिती होणं. आणि ह्या ग्लुकोजच्या निर्मिती होण्यासाठी ह्या ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा मोठा मीडिएटर आहे कॉर्टिसॉल हार्मोन. जेव्हा आपल्या शुगर लेवल खूप कमी व्हायला लागतात, आपण रात्री काहीच खाल्लेलं नसतं, आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल कमी होत जातात, तेव्हा आपल्या मसलचं ब्रेकडाऊन व्हायला लागतं आणि त्या ब्रेकडाऊनमधून अमायनो ॲसिड्स रिलीज होतात. आणि हे जे अमायनो ॲसिड्स आहेत, हे जे प्रोटीन आहे, हे प्रोटीन आपल्या ग्लुकोजच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. त्यालाच आपण ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतो. म्हणजे तुमचं इथं प्रोटीन, तुमचा मसल लॉस होतो आहे, त्याच्यातून प्रोटीन निर्मिती होते, त्या प्रोटीनमधून अमायनो ॲसिड रिलीज होतात, त्या अमायनो ॲसिड ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसद्वारे आपल्या ग्लुकोजच्या निर्मितीसाठी वापरले जातात आणि त्याच्यातून आपल्या पुन्हा शुगर लेवल वाढायला लागतात. आणि सगळे डायबिटिक पेशंट्स हे मसल लॉसला अतिशय जास्त प्रोन असतात, कारण त्यांच्या स्ट्रेस लेवल देखील वाढलेल्या असतात आणि त्या स्ट्रेस लेवल वाढल्यात म्हणजेच कॉर्टिसॉलच्या लेवल वाढल्यात. आणि कॉर्टिसॉल हा ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसमधला सगळ्यात मोठा मीडिएटर फॅक्टर आहे. त्यामुळंच